कोल्हापुरातील मिरजकर तिकटी इथल्या कलायोगी जी कांबळे सार्वजनिक आर्ट दालनात कलायोगी जी कांबळे सार्वजनिक आर्ट गॅलरी ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सिनेकलाकार उदयसिंह मराठे, बबिता काकडे आणि पेंटिंग आर्टिस्ट अरुण सुतार यांना मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर रंगभूमी कलाकार सुनील मुसळे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना माजी आमदार जयश्री जाधव यांनी कलायोगी जी कांबळे यांना महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करावं यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी कलायोगी जी कांबळे यांच्या इतिहासाला उजाळा दिला. साधी राहणीमान आणि उच्च दर्जाची कलाकारी असं व्यक्तिमत्व कोल्हापूरमध्ये घडलं याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचं त्यांनी सांगितलं. पुरस्कार विजेत्यांनीही मनोगत व्यक्त केली. यावेळी शाहीर राजू राऊत, अशोक जी कांबळे, शांताराम जी कांबळे, बाबूराव पेंटर यांच्या कन्या चित्रकार विजयमाला मेस्त्री, माजी नगरसेवक R.D. पाटील, दत्ता इंगवले यांच्यासह जी कांबळे आर्ट गॅलरीचे अध्यक्ष बबन कांबळे, दिलीप कांबळे, सुरेश साबळे, पूजा कांबळे, आर्या कांबळे, कैलास कांबळे, सत्यम कांबळे, प्रकाश पेंटर आदी उपस्थित होते.